दिसतं की ग्रामीण भागातली लोक अतिशय अवेअर आहेत, किंबहुना जास्त सजग आहेत काही काही बाबतीत. त्या गावातल्या लोकांसाठी काय निकडीचं आहे, काय गरजेचं आहे, काय त्यांच्यासाठी प्राधान्याचं आहे हे त्यांनी ठरवायचं. हीच तर लोकशाही आहे. चुकण्याची संधी देणं हाच तर महत्वाचा गाभा आहे ना लोकशाहीचा, की चुकण्याचीही संधी मिळाली पाहिजे आणि त्यातून तुम्हाला शिकताही आलं पाहिजे, तर तुम्ही पुढे जाता. घरामध्ये जर चर्चा करताना राजकारणाची चर्चा आपण करू आणि बाकीच्या चर्चा बायका करतील असं जर ऑपऑप होत असेल तर उलटच केलं पाहिजे की तुम्ही बसा, फॅशन बद्दल आम्ही पण बोलतो आणि तुम्ही राजकारणाबद्दल बोला. तो जो गल्लीतला एखादा रस्ता अचानक मध्ये खणून ठेवलेला असतो आणि दुरुस्तीच्या कामासाठी नाही, ठरलेल्या कामासाठी 1 महिना आधी वर्क ऑर्डर निघालेली असते. जर जहागीरदारासारखा नगरसेवक वागत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे तू सेवक आहेस बाळ, तू मालकासारखं वागू नको, जहागीरदार नाहीयेस तू, मालक आम्ही आहोत. कारण नाहीतर ते झेंडावंदनाला येणार आहेत आमदार, शाळेमध्ये भाषण ठोकणार आहेत की तुम्ही देशाचं भवितव्य आहात आणि तुम्ही चांगले नागरिक व्हा आणि आपण देशाला पुढे नेऊया, जय हिंद जय महाराष्ट्र, विषय संपला, भाषण संपतं. देशाचे प्रश्न थांबा, राहू द्यात, ते बाजूला राहतील, ते बघू आपण नंतर की देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय. आपल्या गल्लीपासून सुरुवात करू. हे मूल्य शिक्षण आणि नागरिकशास्त्र फेल गेल्याचं लक्षण आहे. ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत ते पोहोचलेलंच नाही की हा आपला प्रश्न आहे आणि आपण हा थेट विचारू शकतो. आणि इथपर्यंत त्या गोष्टी गेल्यात ग्रामीण भागात. तर अशा वेळेस आणि कितीही नाही म्हटलं तरी भारत हा ग्रामीण भागात जास्त राहतो किंवा तिथनं काही झालं तरी तिथनं गोष्टी सुरू होतात किंवा तो जो स्पार्क आहे तो ग्रामीण भागातल्या लोकांपासून सुरू झाल्यानंतर ज्या चळवळी होतात असं माझं वैयक्तिक मत आहे. तर अशा वेळेस ती जर लोक अगदीच अनभिज्ञ असतील अशा गोष्टींच्या बाबतीत, तर मला वाटतं तुमची संस्था असेल किंवा अजून कोणी वैयक्तिकरित्या काम करत असेल तर त्यांनी ग्रामीण भागाकडे लक्ष देणं जास्त संयुक्तिक किंवा अजून जास्त 2-3 गोष्टी सांगतो याच्यामध्ये. पहिली गोष्ट, जितके ग्रामीण भागातले लोक अनभिज्ञ असतात असा समज युजली असतो तसं मला वाटत नाही. मी जेवढं पाहिलंय किंवा ज्यांच्याशी बोललोय, आता मी प्रत्यक्ष काम नाही केलेलं, पण काम केलेल्या अनेकांशी बोलत असतो, त्यांच्याशी संपर्क येत असतो. म्हणजे अगदी आदिवासी भागात काम केलेल्यांमध्ये पण आहे. कुठे फरक पडतो की त्यांची प्रायोरिटी वेगळी असते आणि त्या प्रायोरिटीमध्ये त्या प्राधान्यक्रमात वरखाली वेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे तू कचरा गाडीचं उदाहरण दिलंस तर कचरा गाडी येणं आणि कचरा उचललं जाणं हा प्राधान्याचा मुद्दाच नाहीये कदाचित त्यांच्यासाठी. पण जिथे प्राधान्याचे मुद्दे असतात तिथे खूपदा असं दिसतं की ग्रामीण भागातली लोक अतिशय अवेअर आहेत, किंबहुना जास्त सजग आहेत काही काही बाबतीत. सुदैवाने आपल्याकडे ग्रामसभेसारखा कायदा आहे जो शहरात नाहीये. म्हणजे ही डिस्पॅरिटी तर आक्षेपार्हच आहे की ग्रामसभेचा कायदा आहे, ग्रामसभेत पास झाल्याशिवाय गोष्टी काही पुढे जाऊ शकत नाहीत. इतका थेट डेमोक्रेसीचा अधिकार ग्रामीण भागातल्या नागरिकांकडे आहे, पण वॉर्ड सभेचा अधिकार शहरी भागात नाही. शहरी भागातल्या लोकांकडे अधिकार कमी आहेत ग्रामीण भागातल्या आहेत त्याच्यापेक्षा. तर ही तर वर्षानुवर्ष परिवर्तनसह अनेक संघटना वर्षानुवर्ष मागणी करतात की वॉर्ड सभा घेतली गेली पाहिजे. इतक्या दिवसात व्हायला पाहिजे होती. 74वी घटना दुरुस्ती जेव्हा केली, म्हणजे 73वी केली तेव्हा ग्रामसभेचा आला, पण 74व्यामध्ये तो लॅकिंग ठेवलं की ती वॉर्ड सभा केलीच नाही, नाहीतर तीही झाली असती. कारण थेट सभा घेऊन थेट नागरिकांना विचारून काम करणं ही गोष्ट मोठी आहे, प्रत्यक्ष लोकशाही. त्यामुळे ग्रामीण भागात आपल्याला असं दिसतं की जिथे जरा नागरिक जागरूक झाले तिथे त्यांनी ग्रामसभेतनं पण काही गोष्टी करून आणल्या आणि त्या प्राधान्यक्रमानुसार बदलत गेल्या. कोणी पाण्याचे प्रश्न सोडवले, कोणी रस्त्याचा प्रश्न सोडवला, कोणी अजून काहीतरी केलं, कोणी ग्रामपंचायतीची इमारत बांधली पण ग्रामसभेतनं ठराव पास करून घेतला, कोणी अजून काहीतरी गावासाठी, गावात जत्रा होते तर जत्रेसाठीची एक सोय करणं. आता ही गोष्टी कशा आहेत, या योग्य का अयोग्य आहे बाहेरनं नाही ठरवतात. म्हणजे पुण्यातल्या माणसाने ठरवू नये की जत्रेसाठीच त्यांनी काही जर प्रोव्हिजन केली असेल तर ती योग्य का नाही. कारण त्या गावातल्या लोकांसाठी काय निकडीचं आहे, काय गरजेचं आहे, काय त्यांच्यासाठी प्राधान्याचं आहे हे त्यांनी ठरवायचं. हीच तर लोकशाही आहे. जर पुण्यातला माणूस ठरवायला लागला तर काय अर्थ राहिला त्याला. पण हे ठरवण्याचा अधिकार गावातल्या लोकांकडे आहे. आता शिक्षण कुठे महत्वाचं आहे की प्राधान्य कशाला द्या या बाबतीत शिक्षण महत्वाचं, प्राधान्यक्रम कसा ठरवायचा. करेक्ट. आणि मग तो तुम्ही अधिकारात कसा नेता येईल, कसा तो पेरता येईल, कशा पद्धतीने करता येईल. म्हणजे मला आठवतं, ही मी सांगतोय गोष्ट 2013 मधली, 2013 जानेवारी मधली. आणि मी मेळघाटात गेलो होतो. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचे सदस्य तिथे नव्याने निवडून आले होते, त्यांचं वर्कशॉप घ्यायला गेलो होतो.
की तुमचे अधिकार, कारण सगळे नवीन होते, एकदम यंग, आणि त्यांना काहीच माहीत नाही, आणि असे सगळे पहिल्यांदा निवडून आलेली मंडळी होती. आणि फार मजा आली, कारण मला पण खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे मी त्यांना कायद्यातल्या 4 गोष्टी सांगितल्या, पण त्यांनी ग्राउंड रिअलिटीतल्या गोष्टी सांगितल्या. आणि इतकं छान, म्हणजे त्यांना माहिती होतं की काय होणार आहे. त्यांना माहिती होतं ग्रामसभा होते, पण त्यांना हे माहित नव्हतं की ग्रामसभा कशी घेतली पाहिजे. मग त्यांना अच्छा असं आहे का, करायला लागू. मग त्यांना लक्षात आलं की ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये एक कम्प्युटर आहे. तर प्रत्येक वेळी आता मेळघाट येतं अमरावती जिल्ह्यामध्ये, तर तिकडनं जिल्हाधिकाऱ्याला भेटायला अमरावतीला जायचं म्हणजे अख्खा 1.5 दिवस त्यांचा जातो, किंवा किमान 1 दिवस अख्खा जातो. तर हे जाऊन येणं आणि मग ती मागणी देणं, मग जिल्हाधिकारी भेटलाच नाही तर काय, हे करणं फार त्रासाचं आहे. पण ग्रामपंचायतीला तिथे कम्प्युटर दिलेला आहे, तिथे इंटरनेट कनेक्शन दिलेलं आहे, तुम्ही तिथनं करू शकता, हे त्यांना माहिती होतं. म्हणजे त्यांना ऐकून माहिती होतं की असं पण करता येऊ शकतं. पण मग त्यांच्या बोलण्यात आलं की अरे नाही, पण ते तर सरपंचाने घरी नेलाय कम्प्युटर. पण त्यांना लक्षात आलं की अरे हे ग्रामपंचायतीचं आहे, मग आपणच तिथनं करू शकतो, आपल्याला अमरावतीला जायची गरज नाही, आपण निदान तिथनं पाठवू शकतो. मग ग्रामसेवकाचं काय काम आहे, तर ग्रामसेवकाने तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे. मग अच्छा, मी ग्रामसेवकाला विचारू शकतो का, ओके. पण ते अवेअर होते की ग्रामसभा होते, ग्रामसेवक असतो, ग्रामसेवक काही कामं करतो, जिल्हाधिकाऱ्याकडे आपल्याकडे काहीतरी जायचं आहे, कलेक्टरला निवेदन द्यायचं आहे, आमदारांना काही गोष्टी सांगायच्या आहेत, फोटो पाठवायचे, जे काय असेल ते. आणि 2013 एवढे स्मार्टफोन वगैरे पण नव्हते, तेव्हा तर वीजही तिथे रेग्युलर नव्हती. मी गेलो होतो त्या हातरू गावात, तर तेव्हा जस्ट खांब लागले होते विजेचे. त्यामुळे तरी ही सगळी चर्चा होती. आता तर खूपच त्याच्यापेक्षा पुढे गेलेलं आहे. त्यामुळे हे गावागावात अवेअरनेस होऊ शकतो, होतो आहे, झालाही आहे काही बाबतीत. महत्त्वाचा पार्ट आहे की तुम्ही कशाला प्राधान्य देताय आणि कशा पद्धतीने देताय. म्हणजे तिथे एक ग्रामपंचायत सदस्य होता, अगदी तरुण होता, जेमतेम 25 वर्षाचा असेल, आणि तो म्हणला की ते सगळं ठीक आहे, पण हा रस्ता इथला जो आहे त्याचा एक ब्रिज आहे तो केला पाहिजे, कारण दर पावसाळ्यात आमच्या गावाची कनेक्टिव्हिटी तुटते, कारण तो ब्रिज खूप खाली आहे. आता त्याच्या दृष्टीने तो इतका महत्त्वाचा होता, कारण त्याला माहिती आहे की माझं सोयाबीन जर गावात विकायला न्यायचं असेल तर मला रस्ता पाहिजे, तो दर पावसाळ्यात वाहून जात असेल तर मला काहीतरी नुकसान होणार, हे त्याला कळत होतं. सो त्याने ते प्राधान्यक्रमात पुढे घेतलं. तर हे महत्वाचं आहे. तर तो त्यांच्यासाठीचा प्राधान्यक्रम आहे. तो तुम्ही कसा ठरवावा, तो कशा पद्धतीने त्याला तुम्ही द्यावा, प्रश्नाची असेसमेंट कशी करावी, याचं शिक्षण महत्वाचं आहे. आणि तो हळूहळू होतो. तो काय असा वर्गात शिकलो आणि तो एकदम आला असं होणार नाहीये. म्हणजे अगदी मला आठवतं की पिंपरी चिंचवडचे एक नगरसेवक होते, मारुती भापकर म्हणून, अपक्ष नगरसेवक होते, ज्यांनी पहिल्यांदा त्यांच्या पद्धतीने वॉर्ड सभा घ्यायला सुरुवात केली, की वॉर्ड सभा होत नाही पण मी घेतो. आणि त्यांनी नगरसेवक निधी जो असतो तो लोकांना समोर ठेवला की हा आपल्याकडे निधी आहे, याच्यात काय करायचं. आता त्यांनीच सांगितला किस्सा की त्यांनी म्हटलं की इथे एक जागा आहे, माझा असा प्रस्ताव आहे की इथे बाग बांधावी, पण काही लोकांची मागणी आहे की इथे मंदिर बांधावं, हे आपल्याकडे 5 लाख रुपये आहेत, मंदिर बांधावं का अजून काहीतरी, तर काय करावं. तर लोक नाही म्हणले की तिथे बाग बांधावी, त्यांनी मंदिर बांधावं म्हणलं. पण त्यांचा प्राधान्यक्रम तो होता. पण यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की हा निर्णय लोकांचा आहे आणि लोकांनी घेतलेला आहे. लोक या चुकीत तर शिकतीलही, किंवा ही चूक असेल तर, परत नसेल तर प्रश्नच येत नाही ना. पण जर अशा चुका झाल्या तर त्यातून शिकतील. पण चुकण्याची संधी देणं हाच तर महत्वाचा गाभा आहे ना लोकशाहीचा, की चुकण्याचीही संधी मिळाली पाहिजे आणि त्यातून तुम्हाला शिकताही आलं पाहिजे, तर तुम्ही पुढे जाता. तर तो महत्वाचा पार्ट आहे, तो मिसिंग आहे. आता अर्बन सेंटर्समध्ये तर मिसिंगच आहे पूर्णपणे, कारण वॉर्डसभाच नाही होते. तर ती मागणी केली पाहिजे की तू आम्हाला विचारून कर. जिथे जिथे स्थानिक दबाव गट आहेत तिथे तिथे ते घडतं. म्हणजे जिथले नागरिक थोडेसे स्ट्रॉंग असतात. आता आपल्याला शहरांमध्ये पण दिसतं की एखादी अशी मोठी हाऊसिंग सोसायटी असते, 400 फ्लॅट्स, 500 फ्लॅट्स, आणि ते नगरसेवकाला बोलवतात की आमचा हा प्रश्न आहे, पाणी येत नाहीये, हे होत नाहीये, पुरेशा दबावाने येत नाही. नगरसेवक येतोच, आमदार पण येतातच, आणि नागरिक तावातावानी बोलतात आणि म्हणतात की तुम्ही चांगलं काम नाही करतात, आणि नगरसेवक गप गुमान ऐकतात, आमदार गप गुमान ऐकतात आणि सगळा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात. कारण काय का, तो दबाव गट आहे, तो ते म्हणतात की तुम्ही येऊन, ही वॉर्डसभाच आहे खरं तर एक प्रकारची, इन्स्टिट्यूशनलाइज नाही झालेली, त्याचं एक व्यवस्थित त्याचं रूप आलेलं नाही, पण ही वॉर्डसभाच आहे की नागरिक येतात आणि म्हणतात की तू हे काम केलं पाहिजेस. हे जर नियमाने सगळीकडे व्हायला लागलं तर काय बिशद आहे कोणत्याही व्यवस्थेची नाकारण्याची. बरोबर. यात तुम्हाला एक मुद्दा अजून वाटतो यालाच जोडून, अवेअरनेस जो आपण म्हटलं, तर महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये अवेअरनेस किती नाही म्हटलं तरी गावाकडे अगदी म्हणजे ग्राउंड लेवलची परिस्थिती अशी की महिलांना राजकारणातही आणि इन जनरल काही गोष्टी अवेअर करण्याच्या बाबतीत थोडंसं, मी असं नाही म्हणणार की मुद्दामहून दूर ढकललं जातं,
पण त्या थोड्याशा दूर राहतात अवेअरनेसच्या बाबतीत. मग ते त्यांचे हक्क असतील, अधिकार असतील किंवा प्रश्न विचारणं असेल त्यांचा, थोडंसं त्या दूर राहतात. म्हणजे अगदी ग्रामपंचायतीचं उदाहरण घेतलं तर सरपंच महिला असते, पण कारभार ती नाही करत. तिच्या घरातला तिचा कोणीतरी नवरा असेल किंवा कोणीतरी अजून मोठी व्यक्ती असेल तर ते कारभार करतात. आणि ज्या वेळेस आपला समाज 50% महिला 50% पुरुष आपण असं जर पकडलं, तर अशा वेळेस जर 50% वाटा ज्या महिलांचा आहे त्या जर या व्यवस्थेपासून दूर ढकलल्या जात असतील किंवा कोणत्याही कारणाने, तर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल? कारण की ती आपण किती नाही म्हटलं तरी ती महिला असते जी घर चालवते, जी मुलाला शिकवते, तिच्यातनं सगळं काही उभं राहतं. मग तो समाज असेल. अशा वेळेस जर त्यांना डावललं जात असेल किंवा त्यांना दूर ढकललं जात असेल, तर त्यांना कसं प्रवाहात आणायचं? म्हणजे अवेअरनेसच्या बाबतीत म्हणा किंवा अनेक अनेक गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की स्टेप बाय स्टेप हा बदल होत असतो आणि होत आला आहे. म्हणजे जसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण आलं, महिलांसाठीच्या जागा निम्म्या आरक्षित झाल्या आणि तू म्हणलास तसं आपल्याला उदाहरण दिसतंच की सरपंच महिला असली तरी घरातलेच व्यक्ती चालवतात. पण तरीही फरक पडलेली अनेक अनेक जागा आहेत. म्हणजे आणि हे नगरसेवक पातळीवर पण दिसतं की महिला एखादी येते तेव्हा ती पूर्णपणे प्रॉक्सी राहत नाही. पहिल्या वर्षी राहील, दुसऱ्या वर्षी राहील, पण पूर्ण 5 वर्ष प्रॉक्सी राहत नाही. कारण ती महिला त्या प्रोसेसमध्ये सुद्धा अवेअर होत असते की ती त्यातनंही शिकत असते आणि ती पुढच्या वेळी थोडीशी अवेअर आणि जास्त तयार असते त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा, व्यवस्थेबद्दल सुद्धा. त्या व्यवस्थेबद्दल तिलाही जास्त गोष्टी कळलेल्या असतात आणि ते खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे तिची मुलगी शिकते की काय आहे सिस्टीम, कशा पद्धतीने, आणि ती पुढच्या जनरेशनची असते, ते अजून शिकते. त्यामुळे असं होत नाही की पूर्णपणे तरी पुरुषच सगळं चालवतात. महिला तिथे नुसत्या त्या पदावर आल्या तरी खूप फरक पडायला लागतो आणि तो वाटतो त्यापेक्षा खूप जास्त असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा की आज आपण 3 पुरुष इथे बसलेलो आहोत. इथे नाही एक कोणती स्त्री नाहीये, तर ती असू शकते, असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या एपिसोडमध्ये अशाही व्यक्तीला बोलवाल की जी व्यक्ती सांगेल तर 3 पुरुषांनी मिळून स्त्रिया कशा वाढल्या पाहिजेत या सगळ्या चर्चेमध्ये, हे बोलणंही जरा चुकीचंच आहे ना, की आपणही रिप्रेझेंट करत नाही आहोत. आय एम प्राऊड की परिवर्तनची सलग 2 प्रेसिडेंट आता मुली आहेत आणि त्या तितक्याच डायरेक्टली आणि तितक्याच ताकदीने काम करतात. तर हे रिप्रेझेंटेशन नावापुरतं नाहीये, हे महत्वाचं आहे कारण हे इम्पॅक्ट करतं. हे ऍक्च्युअल तुम्ही अधिकार दिलेत, ऍक्च्युअल तुम्ही गोष्टी सांगितल्यात तर त्या आपोआप होतात. कारण या काही क्लासरूममध्ये बसवून शिकवायच्या गोष्टी नाही आहेत की फक्त मुलींना टार्गेट करून शिकवू, असं करण्याची गरज नाही. बऱ्याचदा असं असतं की तुम्ही जबाबदारी द्या, त्या शिकणारच आहेत. नाही, पण मला इथे थोडंसं अडवायचं की हे क्लासरूम मध्ये नक्की नाही शिकवलं जाऊ शकत, पण हे पुरुष म्हणून किंवा मुलं म्हणून आपल्याला लहानपणी नक्की शिकवलं जाऊ शकतं की त्याही तितक्याच आपल्यासारख्याच समान आहेत आणि त्या संधी तितक्याच त्यांना दिल्या गेल्या पाहिजे. यातनंच मग पुढे जाऊन 100% म्हणजे हा तर महत्वाचाच मुद्दा आहे की हे याच्यात डिस्क्रिमिनेशन करण्याची जागाच नव्हे. म्हणजे घरामध्ये जर चर्चा करताना राजकारणाची चर्चा आपण करू आणि बाकीच्या चर्चा बायका करतील, असं जर आपोआप होत असेल तर उलटच केलं पाहिजे की तुम्ही बसा, फॅशन बद्दल आम्ही पण बोलतो आणि तुम्ही राजकारणाबद्दल बोला. हे आपोआपच होईल, तेव्हा त्या गोष्टी बदलतील ना. कारण हे आपसूक घडतं की नाही ते राजकारणाचं तुला नाही समजणार. कुटुंबापासून व्हायला पाहिजे ते. त्यामुळे कुटुंबापासून झालं तर त्या गोष्टी नक्कीच प्रवाहात येतील. आणि तो जेंडर रोल्सचा संबंध आहे, त्याचा तुम्ही स्त्रीकडे आणि पुरुषांकडे कशा पद्धतीने बघताय तिथपासून आहे. म्हणजे घर चालवण्याची जबाबदारी तुम्ही अजूनही पुरुषांवर टाकता का स्त्रीला तितकंच महत्वाचं मानता घर चालवण्यासाठी सुद्धा? म्हणजे अर्निंग या अर्थी म्हणतोय आम्ही, घरासाठीचे पैसे कमवणं, आर्थिक अर्थार्जन या अर्थी म्हणतोय, आणि घर चालवणं, ऍक्च्युअल फंक्शनिंग ऑफ द हाऊस. व्यवस्थेबद्दल म्हणशील तर हे तर झालं, हे मूल्य शिक्षण झालं. नागरिक शास्त्रातला महत्वाचा मुद्दा आहे की आरक्षणामुळे जे फायदे झालेले आहेत आणि जे झालेच आहेत, जे नाकारता येते. मी मागे एक रिपोर्ट वाचत होतो, राजस्थानमधला रिपोर्ट होता, जुनी गोष्ट आहे, 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आणि तिथला तो महिलांच्या पार्टिसिपेशनमुळे झालेला बदल असा तो रिपोर्ट होता. आणि तिथे महिला सरपंच, उपसरपंच या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यानंतर तर त्यांनी एक उदाहरण त्याच्यामध्ये दिलं होतं. आणि सलग काही काळ ग्रामपंचायतीचे जे सगळे सदस्य होते, जे पुरुष सदस्य होते, ते वेगवेगळी कामं ग्रामपंचायतीच्या फंड्समधनं करत होते. मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचं कार्यालय बांधण्यापासनं
काहीतरी कुठल्या तरी झाडाला पार बांधण्यापासून अशी सगळी कामं ती करत होते. आणि ती सरपंच बाई तिथली अगदी नामधारी सरपंच होती. पण एका पॉइंटला ती अडून राहिली आणि तिला लढा द्यायला लागला तिच्या नवऱ्याविरोधात जवळपास वर्षभर. कारण ती म्हणली की नाही, यावेळीचे जे फंड्स आहेत ते नळ लाईन टाकण्यासाठीच वापरायचे. कारण ती स्त्री असल्यामुळे आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी असल्यामुळे, ज्या स्त्रियाच आहेत, त्यांना तो प्रॉब्लेम होता की त्यांना पाणी आणायला दूर जायला लागायचं. त्यामुळे आता ती व्यक्ती, बाकी 10 कामं नेहमीसारखीच झाली, पण ते जे 11वं काम होतं ते फक्त ती स्त्री असल्यामुळे तिथे तिने घडवून आणलं. तर ती त्या पदावर त्यावेळी असणं हे परिणाम करणारं ठरलं ना. आणि ही तरी जुनी गोष्ट सांगतो मी की हे कसं गोष्टी, अशा गोष्टी घडतच असतात. अशा गोष्टी शहरातही घडतात. कारण जर माझी लोकप्रतिनिधी ही स्त्री असेल तर कदाचित मी जास्त ओपन अप होऊन बोलू शकेन का, असा प्रश्न स्त्रियांना विचारू शकतो आपण, स्त्री मतदारांना विचारू शकतो की मला रिप्रेझेंट करणारी व्यक्ती जी आहे ती जर स्त्री असेल तर कदाचित इथे सीसीटीव्हीचा आपण जास्त आग्रहाने मांडू शकतो का की जे मला सुरक्षा देईल. इथले दिवे नसतात, रात्री मला घरी जाताना त्रास होतो ऑफिसमधनं जेव्हा मी येते तेव्हा, तर इथले दिव्यांवरती जास्त प्राधान्याने काम केलं पाहिजे, तुम्ही सिमेंटचा रस्ता नंतर बांधला तरी चालेल, हे सांगायचं मला जास्त बळ मिळेल जर मी जर स्त्री लोकप्रतिनिधी असेल तर. असं हे मी आत्ता सुचतायत तशी उदाहरणं सांगतोय, पण त्या रिप्रेझेंटेशनला महत्व आहे. त्या रिप्रेझेंटेशनमुळे व्यवस्थेमध्ये पण बदल होतो आणि तो टप्प्याटप्प्याने होईल. तो एकदम एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. सगळ्यांनीच धरलं पाहिजे की प्रत्येक 100% वर्गाचं, प्रत्येक समाजाचं रिप्रेझेंटेशन असलंच पाहिजे त्यांनी. कारण ही लोकशाही आहे ना. मला वाटेल माझी लोक तिथे आहेत, माझं ऐकून घेणारी लोक तिथे आहेत, हे मला वाटेल अशी ती व्यवस्था पाहिजे. माझं रिप्रेझेंटेशन पाहिजे. रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणतो आपण. सो प्रातिनिधिक लोकशाही ना, थेट लोकशाही नाही. आपण ठरवत नाही की सगळ्यांनी काय करायचं. स्थानिक पातळीवर केलं पाहिजे ग्रामसभेसारखं, पण मोठ्या गोष्टी तर सगळ्यांना विचारून ठरवल्या जात नाही. ते आपले प्रतिनिधी निवडतात. तर माझे प्रतिनिधी, माझं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती ही माझी प्रतिनिधी वाटणारी तर पाहिजे, ती माझ्यापासून दूर प्रतिनिधित्व केलं पाहिजे. करेक्ट. आपण मगाशी बोलताना म्हटलं तसं की गावातल्या एखाद्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व पुण्यातल्या माणसाने नाही करू, कारण तो तिथलाच माणूस पाहिजे, त्याला त्याचे प्रश्न माहिती आहेत, तिला तिचे प्रश्न माहिती आहेत, ते महत्वाचं आहे. आपण भारतात किंवा आपल्या आजूबाजूला नागरिकशास्त्र कसं शिकवलं जातं हे बघितलं, तर बाहेरच्या देशांमध्ये किंवा अशी कोणती व्यवस्था आहे की जिथे जाणीवपूर्वक नागरिकशास्त्र शिकवलं जातं आणि त्याचे परिणामही दिसून आलेत, तर असं काही आहे का एखादं मॉडेल? माझ्या माहितीनुसार, मी याच्यात फार अभ्यास केला असा दावा नाही करणार, नाहीच केला कारण पण माझ्या माहितीनुसार काही देशांमध्ये ह्याच्याबद्दल खूप डेडिकेटेड एफर्ट घेतला जातो. फिनलंड सारख्या देशांची शैक्षणिक व्यवस्था खूप नावाजली जाते. तिथे हा एफर्ट घेतला जातो की एक्झॅक्टली तुमचे अधिकार काय आहेत, कशा पद्धतीने केलं जातं. अनेक डेव्हलप कंट्रीजमध्ये हा वर्गात शाळेत शिकवला जाणारा विषय आहे. आपल्याला खूपदा असं वाटतं की शालेय वयात ते शिकवलं पाहिजे का, पण तसं नाही. ते शालेय वयात बिंबवलं जाणंच महत्त्वाचं असतं आणि तिथून तुमचं काय म्हणतात त्याला, ते एकदा डोक्यात पक्क बसलं की मग त्याच्यावरती तुम्हाला पाया पक्का आहे ना, मग इमारत बांधता येते. त्यामुळे ते शालेय वयातच शिकवलं जातं हे मला नक्की माहिती आहे. पण आता मी काही देशांमध्ये फिरलो आहे आणि तिथे ज्या गोष्टी बघितल्या त्यातलं एक उदाहरण सांगतो. म्हणजे हे तर झालं आपण क्लासरूममध्ये शिकवणं, नागरिकशास्त्र शिकवणं. प्रॅक्टिकल लेवलला शिकवणं कसं आहे उदाहरण म्हणून, म्हणजे मी कॅनडामधल्या एका शहरामध्ये, टोरंटोमध्ये होतो आणि तिथे चालत होतो फुटपाथवरनं आणि तिथे मला एक बोर्ड लावलेला दिसला. साधासा बोर्ड होता, पण तो टोरंटो म्युनिसिपल काउन्सिलचा बोर्ड होता. ठीक आहे. आणि त्या बोर्डवर असं लिहिलेलं होतं की या रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट्स आणि इथले हे जे वॉटरफ्रंटचा भाग आहे ह्याचा सुशोभीकरण आणि ह्याच्यात बरेच चेंजेस करायचा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव यांच्याकडनं आलेला आहे. तो प्रस्ताव तुम्हाला या लिंकवरती किंवा हा QR कोड स्कॅन करून बघता येऊ शकतो आणि याबद्दल तुम्हाला जर शंका असतील तर तुम्ही तुम्हाला आक्षेप असतील तर तुम्ही या लिंकवरती जाऊन ते नोंदवू शकता. याबद्दलची सभा या तारखेला एक आहे, टाउन हॉल मीटिंग, आणि या तारखेपर्यंत तुम्हाला हे करता येणार आहे. हे सगळं त्याच्यावरती लिहिलेलं होतं. हे शिक्षण आहे की मी नागरिक म्हणून मला काय पॉवर आहे हे मला तिथे सरकारने सांगितलं. हे का होऊ शकत नाही? हे खरं तर महापालिकेत घडू शकतं ना आपल्याकडे, का नाही घडू शकत? की इथला सिमेंटचा रस्ता करायचा का डांबरी ठेवायचा, लावा बोर्ड, सांगा लोकांना, तुमची मतं द्या. तुम्हाला निर्णय तसे काय सरकार काय आज ठरवलं उद्या निर्णय घेतला परवा रस्ता बांधला असं थोडीच करतं.
नाहीच करत ना असं. हम्म. मग विचारण्यात वेळ जाईल वगैरे फालतू कारण सांगू नका. लावा एक बोर्ड आणि विचारा नागरिकांना की तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडे 5 लाख रुपये आहेत किंवा 10 लाख रुपये आहेत, त्याच्यातनं हा सिमेंटचा करावा का न करावा, त्याचे फायदे हे आहेत, त्याचे तोटे हे आहेत, हम्म. डांबरी रस्त्याचे फायदे हे आहेत, त्याचे तोटे हे आहेत, हा कॉन्ट्रॅक्टर आहे, टाका की. हे नागरिक शास्त्रच आहे, हे नागरिक शिक्षणच आहे. हो. हे करू शकतं सरकार. यातून हे मला दिसलं, हे मला टोरंटोमध्ये दिसलं, हे मला सॅन फ्रान्सिस्कोमध्ये दिसलं, वेगवेगळ्या ठिकाणी दिसलं, लंडनमध्ये टाउन हॉल मिटिंग्स होत असतात. तर ही डेव्हलप कंट्रीजमध्ये हे आपल्याला दिसतं की हे घडतं आहे. हम्म. तर हे काय असं नाहीये की जे रिप्लिकेट होऊ शकत नाही, आणि याचा पॉप्युलेशनशी संबंध नाहीये. नाहीये. कारण की वॉर्ड लेवलला तेवढंच पॉप्युलेशन आहे शेवटी, त्यांचंही आपलंही. डेन्सिटी बदलते, पण शहराचं म्हणून पॉप्युलेशन बघितलं तर तेवढंच होतं. सारखंच. आपण जेवढं खाली खाली येत जातो तेवढं पॉप्युलेशन कमीच होणार आहे. एका गल्लीतल्या रस्त्याबद्दल बोर्ड लावायला हरकत नाहीये. आणि जेव्हा गोष्टी सगळ्या डिजिटल होत चालल्या तेव्हा तर आणखी तेव्हा सोपं तर आहे. मी म्हटलं ना, QR कोड लावला होता त्यांनी हम्म. की इथे तुम्ही स्कॅन करा आणि पण इथे काय आहे की जसं डेव्हलप देश किंवा प्रगती होत जाते, भौतिक प्रगती, तशी लोकशाही पण प्रगत होत जाते. तिचं पण वय वाढत जातं. तशी प्रगल्भ लोकशाही ज्याला आपण म्हणतो, तसं आपल्या इकडे अजून आपण आता 75 वर्षांची आपली लोकशाही आहे आणि अमेरिकेची म्हणाल तर 200-300 वर्षांची लोकशाही आहे. सो ती प्रगल्भ लोकशाहीच्या दिशेने आपली आता, अर्थात तो रेट वेगळा असणार आहे. म्हणजे भौतिक विकासाचा रेट आणि आपली लोकशाही प्रगल्भ होण्याचा रेट याच्यात नक्कीच अंतर आहे. म्हणजे जर 4% विकास होतोय तर आपण असं नाही अशी नाही अपेक्षा ठेवू शकत की अगदी सेम टू सेम काहीतरी गोष्टी असतील. पण माझा म्हणणं असं आहे की अप्रोच महत्वाचा आहे. अप्रोच अप्रोच हा आहे की आपल्याला नागरिकांना सांगायचं की तुम्ही युअर एम्पावर्ड, तुमच्याकडे हा अधिकार आहे, तर तुम्ही हे सांगणं गरजेचं आहे. आणि एम्पॉवरमेंट सोड, म्हणजे माझं तर म्हणणं आहे की सरकार म्हणून तुम्ही माहिती द्यायला बांधिलात इतपत तरी तुम्ही विचार करा. म्हणजे तुमचे आक्षेप नोंदवा वगैरे तर पुढची गोष्ट, पण आम्ही इथे काम करणार आहोत हे तर सांगा. आपण घरातनं निघालो की आपल्याला कळतं की आज रस्ता बंद आहे कारण काहीतरी बांधायला सुरुवात केली. म्हणजे मना थोडी ना कर दावा 8 दिवस आधी बोर्ड लावा की 27 तारखेपासून काम चालू होणार आहे. का नाही असू शकत हे? माहिती सांगणं, तुम्ही उत्तरदायी आहात यार, तुम्ही या लोकांना. तर सांगा की इथलं काम आम्ही या तारखेला चालू करणार आणि या तारखेला संपवणार. नागरिक खुश होतील. नागरिक म्हणतील की किती छान, मी उद्यापासून हा रस्ता अवॉइड करीन कारण इथे ट्रॅफिक जॅम होणार आहे. तो जो गल्लीतला एखादा रस्ता अचानक मध्ये खणून ठेवलेला असतो आणि दुरुस्तीच्या कामासाठी नाही, ठरलेल्या कामासाठी 1 महिना आधी वर्क ऑर्डर निघालेली असते, तर तो अचानक खणून ठेवलेला असतो. तिथेच त्या गोंधळाच्या परिस्थितीत एखादा कारवाला युटर्न घ्यायचा प्रयत्न करत असतो, 2 व्हीलरवाले तिथेच उलटे फिरत असतात. हा सगळा केओस काय करतो? नागरिकांना वैताग आणतो आणि नागरिकांची व्यवस्थेबद्दलची काय म्हणतात त्याला, मतं वाईट होत जातात. आता व्यवस्थेबद्दलची जर मतं वाईट होत गेली, व्यवस्थेबद्दल मला घृणा वाटायला लागली, मला तिरस्कार वाटायला लागला, तर व्यवस्थेबद्दल मला निष्ठा कशी वाटणार, जी आपण प्रतिज्ञेत म्हणतो. व्यवस्थेबद्दल मला आपुलकी कशी वाटणार, ती वाटायला पाहिजे. ती आपण शाळेत सगळ्यांनी प्रतिज्ञा म्हणली आहे, पण मला या देशाबद्दलची, देशबांधवांबद्दलची जी निष्ठा वाटायला हवी, जे प्रेम वाटायला हवं, जे अफिलिएशन वाटायला हवं, जे कनेक्शन वाटायला हवं, ते वाटण्यासाठीची काय म्हणतात त्याला, पूरक अशी यंत्रणा तिथे पाहिजे. मला असं वाटतं की हे काय, कधी येतात अचानक रस्ता बंद करतात, कधी काय होईल मला सांगता येत नाही. अचानक आज मला म्हणतायत की हे येईल बस. आता PMPMLचा बस ब्रेकडाऊनचा हे जो आहे रेशो, त्याचं जे प्रमाण आहे ते प्रचंड जास्त आहे. जर बसनी मी प्रवास करणार असेल तर मला ही खात्री पाहिजे ना, ही बस मला डेस्टिनेशनला पोहोचवणार आहे. पण ती जर मला खात्री वाटत नसेल तर मला व्यवस्थेबद्दल निगेटिव्हच वाटणार आहे, नकारात्मकच वाटणार आहे आणि ते अंतर वाढत जाणार. आणि ते अंतर वाढत जाणार. आणि म्हणून मला हे माहिती पाहिजे की माझे अधिकार काय आहेत, आणि ते जर असतील तर मी योग्य प्रश्न विचारणार आहे. ते योग्य प्रश्न विचारले की व्यवस्था सुधारण्याची शक्यता निर्माण होणार आहे आणि मग मला व्यवस्थेबद्दल आपुलकी वाटणार आहे, निष्ठा वाटणार आहे. नाहीतर सगळेच घाण आहेत, मग टाकू आपण पण कचरा. मग कचरा टाकला तो, मग नागरिकांना ब्लेम नका करू. नागरिक कचरा आपणून नाही टाकत, खुश म्हणजे जेव्हा हे केलं जाईल तेव्हा मग ते मी नागरिक म्हणून बॉस आहे ही एक जबाबदारी पण येईल, आपोआप येते आणि ते वागणुकीत दिसेल. आपोआप येते. अनेक ठिकाणी आता अनेकदा आपल्याला असं दिसतं की अनेक उदाहरणं ग्रामसभेतनं कायापालट गावांचा झालेला, ते लोक कसं काय बरं फॉलो करतात? ते त्यांनीच ठरवलेले नियम, आणि ते म्हणतात की नाही आपण ग्रामसभेने ठरवलं, स्वच्छ गाव आहे आपलं, तर एकही कागदाचा कपटा नाही. कसं काय फॉलो करतात? कारण त्यांनी ठरवलेली गोष्ट आहे. त्यांना त्या व्यवस्थेबद्दल आता निष्ठा वाटायला लागलेली, त्यांना इन्व्हॉल्वमेंट, त्यांची अटॅचमेंट आहे त्या व्यवस्थेबद्दलची. आणि आपलं म्हणल्यावर आपण ते फॉलो करतो. ते आपलं वाटणंच गरजेचं आहे, आणि ते आपलं वाटण्यासाठी तुम्ही एम्पावर्ड आहात हे सांगणं गरजेचं आहे. नाहीतर कोणीतरी आपल्यावर रूल करतोय तर आपलं वाटणारच नाहीये. बरोबर.
जर जहागीरदारासारखा नगरसेवक वागत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे तू सेवक आहेस बाळ, हम्म. तू मालकासारखं वागू नको, जहागीरदार नाहीयेस तू, मालक आम्ही आहोत. हम्म. आणि ते नागरिक शास्त्राने सांगणं गरजेचं आहे. आता पुन्हा ते शिक्षणापाशीच येऊन ठेपतं, म्हणजे लहानपणी जे नागरिक शास्त्रात आपण वाचलं. पण एक अनास्था पुन्हा एकदा चर्चेत येते, की ज्या समाजाचं प्रतिबिंब पुस्तकांमध्ये पडतच नाहीये नागरिक शास्त्राच्या, एक्झॅक्ट जे समाज आता जो घडतोय, जे काही सुरू आहे, त्याचं प्रतिबिंब जर माझ्या पुस्तकांमध्ये, माझ्या वाचनात जर येत नसेल लहानपणी, तर मग अशी पुस्तकं आम्ही का शिकलो, हा एक प्रश्न उगीच येऊन जातो. हा तसं पाहिलं तर चुकीचा प्रश्न आहे. का शिकलो, कशासाठी शिकलो, प्रत्येक गोष्टींचा आपण मगाशी हे सुरू करण्याआधी बोललो त्या विषयावरती. तर असं असताना मग शिक्षण व्यवस्थेत काही बदल, शिक्षण व्यवस्थेतील बदल असतील किंवा शिकवण्याच्या पद्धती असतील. आता मला माहित नाही नक्की आता या नवीन शैक्षणिक धोरणात असं काही आलंय का किंवा काय, पण हेही तितकंच गरजेचं वाटतं. नाही, आपण म्हणून तर पहिल्यांदा अगदी जे म्हणलं की प्रात्यक्षिक काही ऍड करणं, प्रकल्प स्वरूपात त्याला काही एक जोड देणं हे महत्वाचंच आहे. प्रतिबिंब पडत नाही असं वाटतं कारण मी कधी महापालिका बघितलीच नाहीये. हम्म. महापालिकेचा बस स्टॉप माहितीये, मनपा बस स्टॉप, त्याच्या पलीकडे मला महापालिका माहितीच नाही शाळेत असताना. हम्म. बरोबर. तर मी जर गेलो आणि तिथे बघितलं की काय असते महापालिका आणि इथे सभागृहात बसून नगरसेवक निर्णय घेतात, तर मला जेव्हा मी वाचणार आहे तेव्हा ते रिलेट होणार आहे. हम्म. आत्ता ते प्रतिबिंब पडत नाही असं का वाटतं, कारण मी कधी बघितलंच नाही, काही पाहिलंच नाही. मला वेगवेगळे महापालिकेचे विभाग असतात हे वाक्य वाचून कळणार, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मी महापालिकेत जाऊन तिथे नुसती चक्कर मारली तर कळणार. हम्म. मग खरोखरच नागरिक शास्त्रात शिकलो त्याच्यापेक्षा मी कितीतरी जास्त गोष्टी गेल्या 15 वर्षात परिवर्तनचं काम करताना शिकलो. 15 वर्षात काय, पहिल्या 2 वर्षातच शिकलो, कारण मी महापालिकेत गेलो पहिल्यांदा. परिवर्तनचं काम चालू करेपर्यंत मी कधीच महापालिकेत गेलो नव्हतो. म्हणजे तोपर्यंतच्या माझ्या 21 वर्षाच्या आयुष्यात, 20 वर्षाच्या आयुष्यात मी कधीही महापालिकेत गेलेलो नव्हतो. पण तिथे मी गेलो, तिथले विभाग पाहिले, म्हणलं अच्छा असं घडतं का, अच्छा, हे अच्छा, हे विभाग पण आहेत विभाग का? हे पण असतं, अच्छा हे पण करतात, अच्छा यांच्याकडे हे पण काम आहे, याच्यासाठीचं हे बजेट आहे, हे मला कळलं ना, तिथे गेल्यावर कळलं. आणि काही करावं लागलं नाही. मी ऍक्टिव्हिस्ट म्हणून पण नव्हतो गेलो, मी लिटरली सहज गेलो होतो. कारण दर सोमवारी 3 ते 5 पुणे महापालिकेमध्ये कोणतेही डॉक्युमेंट प्रत्येक नागरिकाला बघायची सोय आहे. हो. ही आता जिल्हाधिकारी कार्यालय हे तर इनिशिएटिव्ह सारखं चालू केलं आणि ते सगळीकडे चालू केलंय. आणि हे मला कळलं आणि मी म्हटलं की चल जाऊ बघू काय असतं, बघू तरी. आणि मी ऍक्च्युअली अनेक डॉक्युमेंट अशीच बघितली की दाखवा बघू, या रस्त्याचं दाखवा पाहू मला फाईल, आणि मी बघितली. हे मला करून बघायचं होतं म्हणून मी बघितलं. पण सांगायचा मुद्दा असा की हे जर मी 8वीत असताना शाळेतनं इथे आलो असतो आणि बघितलं असतं तर माझ्यावरती खूप वेगळ्या प्रकारचा परिणाम झाला असता. माझ्यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी इन्कल्केट झाल्या असत्या खूप लवकर त्याच वेळेस. आणि अर्थात माझ्याबरोबर इतर 59 मुलं होती वर्गातली, त्यांच्यावरती झाला असता तो परिणाम. आणि ते महत्वाचं आहे, ते प्रॅक्टिकल नॉलेज, ते दिसणं समोर महत्वाचं आहे, जे सेम सायन्स बाबतीत होतं ना. आपण या प्रयोगशाळेत जातो तेव्हा तो SO2 कसा बनवायचा किंवा H2S कसा बनवायचा हे जेव्हा करतो टेस्ट ट्यूब हातात घेऊन, तेव्हा ते जितकं लक्षात राहतं तितकं ते कागदावर आपण लिहितो तेव्हा नाही लक्षात राहत. किंवा प्रिझम ठेवल्यानंतर कसे 7 रंग बाहेर पडतात आपल्याला दिसल्यावर लक्षात येतं की काय त्याचा परिणाम आहे. किती आपण न्यूटनच्या आकृत्या काढलेल्या असल्या तर इकडनं येणार त्रिकोण आणि मग तिकडे कसे 7 रंग, तरी प्रत्यक्ष जेव्हा आपण प्रयोगशाळेत ते बघतो तेव्हा त्याचा परिणाम खूप वेगळा असतो. आणि तो लाईफ टाईम असतो तो. त्यामुळे ते प्रात्यक्षिक असणं महत्वाचं आहे. कारण तुम्हाला कागदी शिक्षण नकोच आहे. सोशल सायन्सेस या टायटल खाली आपण हे शिकतो. तर सोशल सायन्सेस म्हणजे सामाजिक शास्त्र, समाजशास्त्र असं आपण म्हणतो. तर समाजात तुम्ही गेलाच नाहीत तर समाजशास्त्र काय शिकणार. तर तुम्ही समाजशास्त्र शिकताय, तुम्ही सिव्हिक्स शिकताय, नागरिकशास्त्र शिकताय, तर नागरिकशास्त्र ज्या व्यवस्थेबद्दल आहे ती व्यवस्था बघणं हे एक महत्वाचाच भाग आहे. ते इंटर्नशिप सारखंच पाहिजे की तुम्ही जाताय, बघताय, बोलताय, त्या लोकांशी बोलताय, त्या अधिकाऱ्यांना. का सहाय्यक आयुक्त, ऍडिशनल कमिशनर हे शाळांमध्ये जाऊ शकत नाही ठरवून, किंवा तुम्ही 4 शाळा एकत्र घ्या. मी आता प्रॅक्टिकॅलिटी हा नंतरचा मुद्दा आहे, पण एखादा अधिकारी का नाही जाऊ शकत, का नाही सांगू शकत की महापालिका कशी चालते, तुमचं काय काम आहे, तुम्ही काय करू शकता, आणि तुमचीच व्यवस्था आहे ना, आपण एकत्र मिळून काही चांगल्या गोष्टी करू शकतो का, हे सांगणंही गरजेचं आहे. का नगरसेवक जाऊ शकत नाही, का आमदार जाऊ शकत नाही, होऊच शकतंय, व्हायलाच हवं. फक्त झेंडावंदनाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवू नका, गप्पा मारायला बोलवा, ते महत्वाचं आहे जास्त. तर ते कळणं, कारण नाहीतर ते झेंडावंदनाला येणार आहेत आमदार, शाळेमध्ये भाषण ठोकणार आहेत की तुम्ही देशाचं भवितव्य आहात आणि तुम्ही चांगले नागरिक व्हा आणि आपण देशाला पुढे नेऊया, जय हिंद, जय महाराष्ट्र, विषय संपला, भाषण संपतं.
आणि ती दरी तशीच राहते. ती दरी तशी जाते, कारण त्याच्यात माहितीची देवाणघेवाणच नाही आणि कनेक्शनच नाही, तो पूलच नाहीये हम्म, की जो मला या व्यवस्थेशी जोडतो. हम्म. तर तोच ऍबसेंट आहे. आता नागरिकशास्त्राबद्दल आपण बोललो, तर नागरिकशास्त्र प्लस मूल्य शिक्षण या हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत का? या नागरिकशास्त्राबरोबरच मूल्य शिक्षणही महत्वाचं आहे का एक नागरिकाला देणं? 100%. कारण मूल्य शिक्षण हा तुमचा अप्रोच ठरवतं की तुम्ही माणूस म्हणून कसे असणार, आणि ते तर ते ग्लोबल आहे, म्हणजे त्याला हम्म. ते ह्युमॅनिटी संबंधित आहे ना, हम्म. की मी कसं वागलं पाहिजे. मी आपलं जे संविधानाचं प्रिॲम्बल आहे त्याच्यामध्ये जे आहेत त्या गोष्टी मूल्य शिक्षण आहे, हम्म. आणि पुढचं जे सगळं संविधान आहे ते नागरिकशास्त्र आहे. हम्म. सो तोच फरक आहे की मला वी द पीपल ऑफ इंडिया सोलमली काय ठरवतो आपण एकत्र मिळून, काय ठरवतो की आम्ही हा देश काय करू, तर सॉव्हरेन डेमोक्रॅटिक असं रिपब्लिक आपण तयार करू. सेक्युलर सोशलिस्ट आणि सेक्युलर नंतर ॲड झालेले शब्द आहेत, पण स्टील ते आपण ठरवलेलं आहे. आणि टू गिव्ह काय आपल्याला द्यायचं आहे, कशासाठी आपण हे असं देश तयार करणार आहोत, तर आपल्याला फ्रॅटर्निटी हवी आहे, आपल्याला इक्वॅलिटी हवी आहे, लिबर्टी हवी आहे, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज हा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणलंय ना आपण. हे मूल्य आहे, हो. समता समानता हे मूल्य आहे, हे आपल्या प्रिॲम्बलमध्ये दिलेलं आहे. आणि त्यामुळे ते महत्त्वाचंच आहे, कारण ते तुमची व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून दिशा ठरवतं. हम्म. पण ते एक्झिक्यूट कसं करायचंय हे आपल्याला नागरिकशास्त्र शिकवतं. त्यामुळे दिशा माझ्या मते लिंकन नावाचा जो सिनेमा आला होता त्याच्यात एक लिंकनच्या तोंडी खूप इंटरेस्टिंग डायलॉग आहे की कंपास जो असतो तो तुम्हाला दिशा दाखवतो, पण त्या दिशेला तुम्ही जात असताना त्या रस्त्यातले खाचखळगे सांगत नाही. हम्म. ते तुमचं तुम्हालाच फाइंड आउट करायचं असतात. सो तुम्हाला दिशा मूल्य शिक्षण देणारे, हम्म. कॉन्स्टिट्यूशनचं प्रिॲम्बल देणारे, पण खाचखळगे काय आहे ते अवॉइड कसे करायचे, कधी डावीकडे वळायला लागेल, कधी उजवीकडे वळायला लागेल, जरी त्या दिशेला जात असलात तरी हे तुम्हाला नागरिकशास्त्र सांगणार आहे. बरोबर. तर ते महत्वाचं आहे. त्यामुळे संविधानातला पुढचा पार्ट नागरिकशास्त्र आहे, प्रिॲम्बल मूल्य शिक्षण आहे. भारी वाटलं मला ऐकून. ही एनॉलॉजी मी पहिल्यांदा हम्म. ही बोलता बोलता सुचली. प्रिॲम्बल मूल्य शिक्षण आहे आणि राईट. म्हणजे जेव्हा ते मूल्य आपल्याला देतील तेव्हा मग आपोआप गणेशोत्सवातला त्रास कमी होईल, लोकांना कळेल की नाही करायला पाहिजे हे. हा, आणि ते एक्झिक्यूट कसं करायचं ते पुढे आपल्याला दिसतं नागरिकशास्त्रामध्ये आहेच आहे. की मग ती जबाबदारी कोणाची आहे, जर आवाज जास्त होत असेल तर जबाबदारी कोणाची आहे, तर ती पोलिसांची आहे. किती डेसिबल अलाउड आहेत, महापालिकेने तो रूल केलाय का, हम्म. किती दिवसांसाठी अलाउ केले, ते कोणी केले, तर कलेक्टरनी केलेत, मग या जिल्ह्यापुरतच ते कलेक्टरनी ठरवलंय. हम्म. हे सगळं नागरिकशास्त्र आहे. पण आवाज किती केला पाहिजे, किती नाही केला पाहिजे, कसा केला पाहिजे, ते आपण कशा पद्धतीने सांभाळायचं आहे, हे आपलं मूल्य शिक्षण मूल्य आहे. शिक्षण. इतका डेसिबल असला पाहिजे का की आवाजामुळे माणसं मरतील, हम्म. जे नाशिकमध्ये घडलं की डॉल्बीच्या आवाजाने माणूस गेला, हो. आणि पुण्यातही डोळे गेले. डोळ्याच्या लेझर गेली. हे मूल्य शिक्षण आणि नागरिकशास्त्र फेल गेल्याचं लक्षण आहे की त्या गोष्टी इम्प्लिमेंट व्यवस्थित झाल्या नाहीत. आणि जे करत होते त्यांनाही त्याचं शिक्षण नव्हतं की आपण बंधुभाव जपलेला नाहीये, जे लोक पार्टिसिपेट होणार त्यांना त्रास होऊ नये याची काळजी आपण घेतली नाहीये. आपल्या जीवनाशी इतकं निगडीत आणि इतकं महत्वाच्या गोष्टी आहेत या मूल्य शिक्षण आणि नागरिकशास्त्र, जे आपण लहानपणी ऑप्शनलला टाकलंय. हा, मूल्य शिक्षणाची तर परीक्षाही नव्हती आणि नागरिकशास्त्र पण निग्लेक्टच केलेलं मूल्य आहे की शिक्षणाचा फक्त तास होता ज्यात इंग्लिश किंवा गणित शिकवलं जायचं. जो पहिले शिकवणारे शिक्षक असायचे ते मूल्य शिक्षणात पण शिकवायचे जे काही विषय असेल. पण आता असं आहे की माझं शिक्षण झालंय, माझं सगळं झालंय, आता माझं लग्न झालंय, माझा संसार सुरू आहे, मी एकदम सो कॉल्ड सुखवस्तू. सुखवस्तू आहे माझं आता सगळं. तर अशा वेळेसही मी अनअवेअर, अनभिज्ञ आहे. नक्की प्रश्न काय विचारायचे, आणि असे बरेच नागरिक आहेत. त्यात चुकीचं वाईट वगैरे यात आपण नको पडायला. पण आता तरी ती वेळ आहे की तुम्ही वाचा, बघा, समाजात जा, शिका. ऍक्च्युली ते करायचं असेल ना, म्हणजे मी कायम असं म्हणतो की याची सुरुवात ना फक्त डोकं उघडं ठेवून कोणालाही आपण जज करायचं नाही आणि ब्लेम करायचं नाहीये, एवढं ठरवून सुरुवात करता येते. आणि ती सुरुवात आपण मगाशी बोलत होतो की देशाचे प्रश्न थांबा, राहू द्यात, ते बाजूला राहतील, ते बघू आपण नंतर की देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय. आपल्या गल्लीपासून सुरुवात करू. माझ्या समोर, घरासमोरचा रस्ता, एवढी एक जबाबदारी फक्त घ्यायची. मग हा रस्ता कोण करतं विचारू ना, जजमेंटवरती जायलाच नको. कोण करतं हा? अच्छा, महापालिका करते. बरं, मग ह्याचं डांबरीकरण कधी झालं होतं, का खराब आहे हा? मग ते झालं होतं तेव्हा काही आपण गॅरंटी वगैरे घेतली होती का? नव्हती घेतली. का नव्हती घेतली? कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने केलं? परत करायचं असेल तर खर्च किती?
खर्च जर करायचा असेल तर त्याची प्रोव्हिजन बजेटमध्ये होते का? तुम्ही अचानक एका रस्त्यावरनं डोलारा अख्खा उभा करता की तो रस्ता व्यवस्थित आहे का, त्याला फुटपाथ आहे का, फुटपाथ कधी बांधला होता, परत तो बांधायची का वेळ आली, लगेच का खर्च त्याच्यावर केला जातो, त्याच्यावर अतिक्रमण का नाही काढलेलं, त्याच्यावरती फ्लेक्स लागला का बेकायदेशीर, मग तो का नाही काढला, मग तो काढायची जबाबदारी कोणाची आहे, मग त्याला जाऊन विचारू. एक रस्ता, बाकी आपल्याला काहीच करायची गरज नाहीये. तू एक रस्ता कर, मी एक रस्ता करतो, तू हा एक रस्ता करेल, अजून तुम्ही दोघं एक एक रस्ता घ्या, 5 रस्ते आपण केले, सुधारले, चांगले केले. पुण्यात 30-35 लाख लोक राहतात ऑफिशियली, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट 35 लाख रस्ते आपण करू शकतो चांगले. करेक्ट झालं पुणे स्वच्छ, चांगलं नीटनेटकं रस्ते स्वच्छ झाले, त्याच्यावरती आपण लक्ष ठेवायला लागलो. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली ना की आपल्याला आपोआप कळेल की काय याची जबाबदारी आहे. मग आपल्याला व्यवस्था पण कळते की अच्छा रस्ते विभाग असतात, पण ते ड्रेनेज झाकण जे आहे ना ते ड्रेनेज विभाग बघतो. मग त्या अधिकाऱ्याशी बोलू. मग आपल्याला कळलं ना 2 विभाग आहेत. मग आपल्याला हे कळलं की त्यांच्यात समन्वय कसा नाहीये. मग तो असण्यासाठी काय बरं असू शकतं. मग आपण त्यांच्या दोघांचाही एकच बॉस असेल तर त्या माणसाला विचारू की अरे तुझ्या हाताखालचे दोघं एकमेकांबरोबर काम नाही करत. आपल्याला हायरार्की कळली एका रस्त्याचं काम करायला लागल्यावरती. सोडून द्या राज्य, देश, जिल्हा, नको, गरजच नाहीये. अख्ख्या शहराचा पण विचार करतो. मी पुणे सुधारतो, नको, काही नको करू. गल्ली सुद्धा तुझ्या गल्लीवरती लक्ष ठेव फक्त, आणि तुला नागरिकशास्त्र वरपासून खालपर्यंत कळणार आहे की काय घडणार आहे. इथला मतदार व्यवस्थित आहे का, झालं तुझं इलेक्शन कमिशन रिलेटेड सगळ्या गोष्टींबद्दल तुला कळणार आहे की मतदार यादी माझ्या गल्ली जो काही 200 मीटरचा रस्ता आहे, एकूण 20 इमारती आहेत, या 20 इमारतीतल्या सगळ्यांची नावं मतदार यादीत आहेत का. नागरी प्रश्न आहे, नागरिक शास्त्राचा विषय आहे, इलेक्शन कमिशनचा विषय आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. तुला कॉन्स्टिट्युशनल बॉडी कळली, इलेक्शन कमिशनची हायरार्की कळली, कोणाला जाऊन अप्लाय करायचं ते कळलं, मतदार यादीत नाव कसं ऍड करायचं कळलं, अचानक गेलं असेल तर तक्रार कुठे करायची ते कळलं, मतदान केंद्र कुठे कळलं. एका गल्लीचं काम करतोय आपण, अजूनही कुठेच गेलो नाही आहोत, पण नागरिकशास्त्र कळलं. हेच महत्वाचं आहे. त्यामुळे छोटे 1 स्टेप ॲट अ टाइम, आणि दॅट्स गुड इनफ. बाकी काहीच करायची गरज नाही. परिवर्तनमध्ये अनेक कार्यकर्ते येतात, किंवा कधी कधी असं काहीतरी मोठं काहीतरी घडल्यानंतर, जसं लोकपाल आंदोलनात झालं होतं किंवा अजून काहीतरी घडलं की एकदम असे काही लोक आमच्याकडे येतात, कार्यकर्ते, त्यातले काही टिकतात, बरेचसे निघून जातात नंतर. पण येताना असे असतात की आम्ही का आलोय, का आम्हाला सामाजिक काम करायचं, कारण आम्हाला देश बदलायचा. मी म्हणतो देश नको बदलूस. ते तुला असं वाटत असेल की आपण देश बदलण्यासाठी आलोय तर ते टिकणार नाही, हे मी आत्ताच तुला सांगतो. गल्ली बदल, माझ्या रस्त्याचं परिवर्तन करता येतंय का, ते महत्वाचं आहे. ते शिकवण महत्वाची. आणि मग बाकी आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू की प्रश्न कसा विचारायचा, RTI कशी फाईल करायची, ते पण शिकू. पण तो अप्रोच ठेवून गेलो की नागरिकशास्त्र पण तुम्ही शिकणार आहात आणि हळूहळू मूल्य शिक्षण पण होणार आहे. येस. तर नागरिकशास्त्र आणि मूल्य शिक्षण हे कसं हातात हात घालून जाणाऱ्या 2 गोष्टी आहेत, आणि त्या किती महत्वाच्या आहेत. आणि खिडकी या मथळ्या आणणार आपण हाच प्रयत्न करत असतो की आपण ज्या कम्फर्टेबल पोझिशनला बसलेलो आहोत तिथनं उठून जरा आपल्या खिडकीच्या बाहेर डोकावून नक्की काय प्रश्न आहेत, समाजात काय सुरू आहे, याच्यावरती आपण चर्चा घेतो, विश्लेषण ऐकतो. आणि तेच आज अतिशय सुंदर विश्लेषण आज आपण ऐकलं. त्यामुळे हा जर व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा, आणि नागरिकशास्त्र जे आपण ऑप्शनलला टाकलं होतं त्याचं किती महत्व आहे हे कदाचित हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांना पटेल, समजेल, कळेल. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, आणि रिअल किस्सा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.